Hello students, welcome to this new video of Super 30 MCQs, and today's topic is atoms, molecules, nuclei. I have selected 30 important questions from various entrance exams which will be helpful for CET preparation. Solve these 30 MCQs, तुमचा पूर्ण lesson almost cover होऊन जाईल because all the concepts will be covered in these 30 questions. So let us start with question number 1. So have a look at question number 1. The first question is, if nuclear radius of aluminum 27 is basically the mass number, is 3.6 Fermi. आता Fermi काय असतं? Fermi is basically 10 raised to minus 15 meter. It is called as Fermi. 3.6 Fermi जर काही ॲल्युमिनियमचा न्यूक्लियर रेडियस आहे, तर क्वेश्चन इज व्हॉट विल बी द न्यूक्लियर रेडियस ऑफ 64 कॉपर ज्याचा ॲटॉमिक मास नंबर इज 64, and as we know that radius of nucleus is directly proportional to a raised to 1/3. I can say that radius of copper upon radius of aluminum is equal to atomic number of copper किती आहे 64 upon atomic number of aluminum किती आहे 27, this whole thing raised to 1/3. आणि ह्याचा क्यूब रूट काय येईल? ह्याचा 4, ह्याचा क्यूब रूट काय 3. ऑब्वियसली म्हणूनच 64 27 दिलेत सो दॅट तुमचे क्यूब रूट लवकर निघतील. व्हॉट इज रेडियस ऑफ ॲल्युमिनियम गिवन? रेडियस ऑफ ॲल्युमिनियम इज गिवन ॲज 3.6 फर्मी. ह्याला फेम्टोमीटर पण म्हणतात काय? फेम्टोमीटर. 3.6 फर्मी. फर्मी इज 10 raised to minus 15. I will keep it Fermi. 3.6 Fermi is 4/3. So 3.6 Fermi will get multiplied on that side. This is 1.2. मल्टिप्लाय करून बघा 4.8 फर्मी. असं काही आन्सर असेल तर ते करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी इज द राईट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 1. लेट्स हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 2 नाव. क्वेश्चन नंबर 2 बघा काय. The second question is, the wavelength of electron is lambda e and the wavelength of photon is lambda p. Then relate the if they have same energy, then what is the relation between them? बघा relation कसं काढता येईल if they have same energy. Simple question आहे. This question was basically asked in NEET 2013 exam and again repeated in CET 2017 exam. What is the question? The question is lambda e is the wavelength of इलेक्ट्रॉन, लॅम्बडा पी इज द वेवलेंथ ऑफ फोटॉन, बोथ हॅव सेम एनर्जी. आता एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि एनर्जी ऑफ फोटॉनमध्ये थोडासा डिफरन्स आहे. एनर्जी ऑफ फोटॉन आपण एच न्यू देतो ना, एनर्जी ऑफ फोटॉन करेक्ट. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ फोटॉन. दे हॅव गिवन बोथ हॅव सेम एनर्जी. आणि एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन एनर्जी ऑफ फोटॉन वी नॉर्मली गिव्ह बाय एच न्यू, विच कॅन ऑल्सो बी रिटन ॲज एच सी बाय लॅम्बडा. लॅम्बडा काय असतो? इथे लॅम्बडा ऑफ फोटॉनला त्यांनी लॅम्बडा पी नाव दिलं आहे. What is energy of electron? तुम्ही म्हणाल सर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन तर हाफ mv² आहे, विच इज करेक्ट, हाफ mv². बट जर काय तुम्हाला एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हाफ mv² आहे माहीत आहे, तर कॅन यू राईट इट इन टर्म्स ऑफ लॅम्बडा डी ब्रॉगली वेवलेंथ? इफ यू रिमेंबर द डी ब्रॉगली वेवलेंथ और डी ब्रॉय म्हणतात ॲक्च्युली त्याला. डी ब्रॉय वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इज h बाय mv असतं, mv मास इंटू वेलॉसिटी. बट समहाऊ मला हे इथे फिट करायचं आहे. सो इफ आय ट्राय टू फिट इट, कसं फिट होईल बघा ते. व्हॉट आय विल डू इज it will become under root 2me. It will become under root 2me where e is the energy, lambda electron. हे आपण टेक्स्टबुकमध्ये फॉर्म्युला आहे त्याचा. यू कॅन ऑब्वियसली राईट इट इन दिस वे. सो हा फॉर्म्युला कसा आला ह्याचं डेरिवेशन मला असं वाटत नाही ते सांगायची गरज आहे, तरी मी तुम्हाला हिंट देऊन टाकतो की दोन्हीकडे एमनी मल्टिप्लाय करा. ठीक आहे, दोन्हीकडे एमनी मल्टिप्लाय केला, हा 2 वरती घेऊन जा आणि घ्या स्क्वेअर रूट घेतल्यावरती काय राहील? एमव्हीच राहील ना, फक्त एमव्हीचं रिप्लेसमेंट झालं आहे. सो लॅम्बडा इलेक्ट्रॉन इज 1 अपॉन अंडर रूट 2me. हे सॉल्व केलं ना जरा, तर लॅम्बडा इलेक्ट्रॉन स्क्वेअर विल बी 1 अपॉन 2me. सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन विल बी 1 अपॉन 2m लॅम्बडा ई स्क्वेअर. ओके, सो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन विल बी 1 अपॉन 2m लॅम्बडा ई स्क्वेअर. सो क्लिअरली लॅम्बडा ई स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लॅम्बडा पी. असं रिलेशन आहे का कुठलं? लॅम्बडा इलेक्ट्रॉन स्क्वेअर is proportional to lambda p. असा ऑप्शन बीटा मॅच होत आहे. सो द करेक्ट आन्सर इज आन्सर बीटा फॉर क्वेश्चन नंबर 2. कळालं कसं आलं हे? व्हेरी सिम्पल इट इज. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, फोटॉन आहे हा, फोटॉन नॉट प्रोटॉन, फोटॉनची एनर्जी hc बाय लॅम्बडा, इलेक्ट्रॉनची एनर्जी ह्या फॉर्म्युलावरून डी ब्रॉय वेवलेंथच्या, आणि इक्वेट करून यू गेट द आन्सर. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 3 नाव. हॅव अ लुक ॲट द थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन बेसिकली ग्राफिकली रिप्रेझेंट केला आहे. विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स रिप्रेझेंट द व्हेरिएशन ऑफ मोमेंटम विथ द डी ब्रॉय वेवलेंथ. डी ब्रॉगली वेवलेंथ जे आपण म्हणतो ना, दॅट इज डी ब्रॉय वेवलेंथ. ओके,
What is the relation between de Broglie wavelength and momentum? तर de Broglie wavelength is h by p. So obviously कसं रिलेशन आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे ना. आणि ग्राफ कधी पण लक्षात ठेवा, वाय ॲक्सिस वर्सेस एक्स ॲक्सिस असतो ग्राफ. सपोज इफ आय आस्क यू वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट बाय एक्स असा ग्राफ प्लॉट कर, तर या ग्राफला आपण रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतो. काय म्हणतो? रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर हायपरबोला. अँड इफ दिस इज रेक्टँग्युलर हायपरबोला, तो लॅमडा वर्सेस पीचा ग्राफ कसा येणार आहे? तर पी वर्सेस लॅमडाचा ग्राफ इन्व्हर्सच आहे ना यांच्यासारखा. सो तो पण ग्राफ असंच एक्सपेक्ट करू शकतो आपण. सो असा वाला दिसणारा ग्राफ कुठला दिसतोय रे? ए दिसतोय मला तर फिगरमध्ये. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 3. दिस वॉज द थर्ड वन, राईट. लेट्स हॅव लुक ॲट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 वाचा तुम्ही आता. थोडा मोठा क्वेश्चन आहे, वाचा. इफ ॲन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम, काय करतोय तो? इफ इट जम्प्स फ्रॉम थर्ड ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट, तिसऱ्या ऑर्बिटवरून सेकंड ऑर्बिटवर जर इलेक्ट्रॉननी जम्प केलं तर तो एमिट करतो लॅमडा. तर फोर्थ टू थर्ड जम्प केल्यावरती काय एमिट करेल असा क्वेश्चन आहे. म्हणजे काय क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन तर लिहिला आहे पूर्ण इथे. क्वेश्चन असा आहे, इफ इट इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम थर्ड ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट इट एमिट्स लॅमडा. ठीक आहे. तर इफ इट जम्प्स फ्रॉम फोर्थ टू थर्ड व्हॉट इट विल एमिट, इथे काय एमिट करेल? लॅमडा डॅश म्हणून आपण लेटेस्ट आहे. तर लॅमडा डॅशचा आन्सर लॅमडाच्या टर्म्समध्ये काय असेल? तर इथे आपल्याला एकदम सिंपल क्वेश्चन आहे. एव्हरीवन नोज की इलेक्ट्रॉननी जम्प केलं की किती वेवलेंथ एमिट करतो तो. डू यू नो द फॉर्म्युला? द फॉर्म्युला इज, इट इज कॉल्ड ॲज द रिडबर्ग्स फॉर्म्युला. अँड द फॉर्म्युला सेज दॅट 1 बाय लॅमडा इज आर 1 बाय इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस 1 बाय आउटर ऑर्बिट स्क्वेअर असा असतो ना फॉर्म्युला. वेरॅज इथे काय येईल रे तो फॉर्म्युला? 1 बाय लॅमडा डॅश इक्वल्स टू आर इंटू इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस आउटर ऑर्बिट स्क्वेअर. हे थोडं सॉल्व करणार आहेत आता. इफ यू सॉल्व दिस प्रॉपरली तर बघा, हे 1/9 मायनस 1/16, 16 मायनस 9 इज 7 अपॉन 16 इंटू 9 इज 144 आर. असं त्याचं लॅमडा डॅशची व्हॅल्यू येते, 1 अपॉन लॅमडा डॅशची. चला लॅमडाची व्हॅल्यू काय येते मग? 1/4 मायनस 1/9. 1/4 मायनस 1/9 करताना 9 मायनस 4 इज 5, 9 4 जा 36 आर. अशी 1 बाय लॅमडाची आली. सो लगेच मी सांगू शकतो की लॅमडा रेसिप्रोकल. काय रेसिप्रोकल? व्हॉट इज रेसिप्रोकल? 36/5 आर. लॅमडा डॅश किती आहे? लॅमडा डॅश 144/7 आर. मला रिलेशन या दोघांमध्ये पाहिजे. सो आय विल डिवाइड सेकंड बाय फर्स्ट. सेकंड बाय फर्स्ट केलं ना, सेकंड डिवायडेड बाय फर्स्ट. एल एच एसमध्ये काय येईल? लॅमडा डॅश बाय लॅमडा इक्वल्स टू आर एच एसमध्ये काय येईल? 144/7 आर अपॉन 36/5 आर. बघा आर आर कॅन्सल होणार. दिस 5 विल गो ऑन द टॉप. 144/7, 5 एकदम वरती जाणार आहे अपॉन 36. तुम्हाला 36चा टेबल कधी येत असेल तर 36 4 जा असतं हे 144. सो 4 5 जा 20, 20/7 इज लॅमडा डॅश बाय लॅमडा. सो व्हॉट इज लॅमडा डॅश? 20/7 लॅमडा. असं दिसणारं ऑप्शन सी आहे. सो करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 4 इज सी. क्लिअर? तुम्हाला जर काही वाटत असेल हे मला लिहून घ्यायचं आहे, लगेच पुढचा क्वेश्चन जम्प होतोय, तर यू कॅन पॉज द व्हिडिओ, यू कॅन राईट इट डाऊन इफ यू वॉन्ट, बट आय एम जस्ट गिविंग क्विक एक्सप्लेनेशन्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन नाव. क्वेश्चन नंबर 5 बघा. काय क्वेश्चन नंबर 5 नीटमध्ये विचारलं आहे, हिंदीत प्रश्न दिला आहे बघा तिथे आणि इंग्लिशमध्ये पण दिला आहे. सो ट्राय टू रीड दॅट क्वेश्चन. बघा जमतोय का तुम्हाला? काय क्वेश्चन आहे? द क्वेश्चन इज इलेक्ट्रॉन ऑफ मास एम अँड फोटॉन ऑफ सेम एनर्जी देन द रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ. आत्ताच केलं आपण. हा मी क्वेश्चन का घेतला आहे? कारण की तिकडे प्रपोर्शनॅलिटी विचारलेली, इथे रेशो विचारला आहे. सो तुम्हाला परत एकदा रिपीट होईल हा प्रोसेस, बट तुम्हाला आठवत असेल एनर्जी दोघांची सेम आहे. एनर्जी ऑफ फोटॉन पण ई आहे, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन पण ई आहे, बरोबर ना? बोथ हॅव सेम एनर्जी. देन व्हॉट इज द रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ? तर बघा एनर्जी फोटॉनच्या केसमध्ये काय असते? hc/λ. हा लॅमडा ऑफ फोटॉन झालं आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यावरती लॅमडा ऑफ फोटॉन इज hc/e झाला, बरोबर? hc/e झाला. तर इथे बघू आता, इथे काय असतं रे? लॅमडा ऑफ इलेक्ट्रॉन, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इज h/mv. आणि मगाशीच मी प्रूव्ह करून दाखवलं mv ला कसं लिहू शकतो? √2me. कसं केलं कळालं का? ई इज कायनेटिक एनर्जी. दिस इज इलेक्ट्रॉन्स डी ब्रॉगली वेवलेंथ, डी ब्रॉय. इलेक्ट्रॉन डी ब्रॉय वेवलेंथ, फोटॉन डी ब्रॉय वेवलेंथ. क्वेश्चन इज रेशो ऑफ इलेक्ट्रॉन टू फोटॉनची डी ब्रॉय वेवलेंथ. डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ पहिला इलेक्ट्रॉन मेन्शन केलाय क्वेश्चनमध्ये. सो पहिला इलेक्ट्रॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ
अपॉन फोटॉनची डी ब्रॉगली वेव्हलेंथ काय असेल. सो इलेक्ट्रॉनची काय असेल h/√2me अपॉन फोटॉनची काय असेल hc/e. h गेला, e गेला एकदा टॉपवरती एकदम. सो e वरती गेला अपॉन हा c इथे मल्टिप्लाय होईल √2me(c). करेक्ट. इफ आय वॉन्ट टू इन्क्लूड, बघा ऑप्शनमध्ये नीट बघू आपण, सी जो आहे ना सी, तो तिसऱ्या ऑप्शनमध्ये सी नाहीच आहे, म्हणजे तिसरा ऑप्शन तर शक्यच नाही आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये सी न्यूमरेटरमध्ये, तो पण शक्य नाही आहे, म्हणजे ऑप्शन ए आणि बी राहिला आहे. आता सी बाहेरच ठेवला आहे त्यांनी, फक्त ईला आतमध्ये इन्क्लूड केलं आहे. सो इफ आय कीप सी आउटसाईड, सीला मी बाहेरच ठेवलं आणि ईला इंट्रोड्यूस केला आतमध्ये, तर तो काय होईल, इट विल बिकम e²/2me. 1e विल कॅन्सल अँड ऑब्वियस आन्सर विल बी 1/c √e/2m. असा ऑप्शन मॅच करणारा आन्सर आहे. काय रे आन्सर? आन्सर आहे बीटा. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे बीटा. नाव वी विल मूव टू क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा आता. हायड्रोजन स्पेक्ट्रमवरचा क्वेश्चन आहे. बाल्मर सिरीजमधले वेव्ह नंबरच विचारला आहे. सो ॲक्च्युली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. इट वॉज आस्क्ड इन नीट एक्झाम. काय क्वेश्चन आहे बघा. गिवन व्हॅल्यू ऑफ रिडबर्ग्स कॉन्स्टंट इज 10⁻⁷ पर मीटर. हे सगळ्यांना माहिती आहे. रिडबर्गची व्हॅल्यू 1.097 × 10⁻⁷ असते. पहिला 1.097 आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम त्याला निग्लेक्ट करतो आपण. सो 10⁻⁷ इज द रिडबर्ग्स व्हॅल्यू, रिडबर्ग्स कॉन्स्टंट का व्हॅल्यू दॅट इज गिवन. क्वेश्चन बघा काय, द वेव्ह नंबर ऑफ लास्ट लाईन ऑफ बाल्मर विल बी. आठवतंय का रे, लास्ट लाईन ऑफ बाल्मर काय असते? लास्ट लाईन. तर लास्ट लाईन, पहिलं तर बाल्मर काय असतं? बाल्मरसाठी इनर ऑर्बिट 2 असतो, वरतून जम्प झाले पाहिजे. 3, 4, 5 वरतून जम्प झाले पाहिजे. इनर ऑर्बिट 2 असतो. तर 3 वरून जर काही जम्प केली ना, इट इज कॉल्ड एज फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर. 4 वरून जम्प केली ना, सेकंड लाईन ऑफ बाल्मर. 5 वरून 2 वर जम्प केली ना, थर्ड लाईन ऑफ बाल्मर. 4th लाईन, 5th लाईन, 6th लाईन, अशी लास्ट लाईन काय असेल? इन्फिनिटी वरून 2 वरचा जम्प विल बी द लास्ट लाईन ऑफ बाल्मर. लास्ट लाईन ऑफ बाल्मर. सो लास्ट लाईन ऑफ बाल्मरसाठी what will be 1/λ का फॉर्म्युला? r 1/inner orbit square minus 1/outer orbit square. सिंपल. सो 1/inner orbit square 1/4 minus 1/infinity 1/infinity 0. सो 1/4च राहील फक्त याचा, आणि r ॲज इट इज 1/λ. क्वेश्चनमध्ये तुम्हाला वेव्हलेंथ नाही विचारले, तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द वेव्ह नंबर, आणि वेव्ह नंबर हाच तर असतो. वेव्ह नंबर इज 1 वेव्हलेंथ. सो वेव्ह नंबर काय येईल रे? 1/r/4. r ची व्हॅल्यू रिप्लेस करू. 10⁻⁷/4 कॅन बी रिटन ॲज, बघा 10⁻⁷ ला व्हॉट आय विल डू, आय विल स्प्लिट इट 10 × 10⁻⁶/4 विच इज 2.5 × 10⁻⁶ पर मीटर. असं ऑप्शन आहे का? तर करेक्ट आन्सर 10⁻⁶ नाही, त्यांनी काय केलं आहे, त्यांनी डायरेक्टली 1/4 सेपरेट ठेवला आहे आणि 0.25 × 10⁻⁷ असंच आन्सर ठेवलं आहे. असा आन्सर मॅच होत आहे ऑप्शन डेल्टामध्ये. So the correct answer is delta for question number 6. Have a look at question number 7 now. Again theoretical question, but this time it is question based on atoms वाला part. काय question है बघा? Ratio is asked, correct? The ratio is asked of kinetic energy to total energy of electron in Bohr's atomic structure. Bohr's orbit मध्ये ratio of energy is asked to you. की what is the ratio of energy? कुठल्या एनर्जीचा रेशो विचारलाय? कायनेटिक टू टोटल. बरोबर. एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, बोर्स ऑर्बिटमध्ये कधी पण कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू बाइंडिंग, इज ऑलवेज इक्वल टू टोटल, बट नेगेटिव्हली. टोटल जेवढी असते ना, त्याची नेगेटिव्ह बाइंडिंग असते. इनफॅक्ट टोटल दरवेळेस नेगेटिव्हच असते, त्याला पॉझिटिव्ह करावं लागतं की बाइंडिंग होते, आणि तेवढीच कायनेटिक असते. फक्त पोटेन्शियल एनर्जीमध्ये झोल असतो. पोटेन्शियल एनर्जी जी असते ती डबल पण असते, नेगेटिव्ह पण असते, म्हणून तिला हाफ करावं लागतं. हा इम्पॉर्टंट तुम्हाला मी, इवन तुम्ही जर काही लेक्चर नसेल बघितलं ॲटम्स मॉलिक्युलचं, क्विक रिव्हिजन लेक्चरमध्ये खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत मी. ते लेक्चर नक्कीच बघा. ते लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलं हा पर्टिक्युलर फॉर्म्युला. सो आता तुम्ही सांगा मला, व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ कायनेटिक बाय टोटल? ऑब्व्हियसली कायनेटिक बाय टोटल विल बी -1. आणखी हे दोघांमध्ये नेगेटिव्ह साईनचा आता फरक आहे. सो रेशिओ विल बी -1:1. -1:1. तर त्यांनी काय दिले? कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीचा आन्सर 1/1 असा आन्सर येईल. आणखी हा पॉझिटिव्ह असतो, हा निगेटिव्ह असतो. सो ऑप्शन विच इज मॅचिंग इज ऑप्शन
डेल्टा. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे डेल्टा. लेट्स हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन वाचा तुम्ही, मी तुमच्यासमोर क्वेश्चन ठेवला आहे. रीड द क्वेश्चन. इझी क्वेश्चन आहे. See, the question is, electron is accelerated through 10,000 volt of field, then what is the de Broglie wavelength? Simple answer आहे. कुठलाही इलेक्ट्रॉन जर काही फील्डमधनं पळवला तर त्याची डी ब्रॉगली वेवलेंथ असते 12.27 अँगस्ट्रॉम युनिट अपॉन रूट व्ही. हा शॉर्टकट आहे. ओनली अँड ओनली अँड ओनली फॉर इलेक्ट्रॉन. ओनली 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 तीनदा का लिहिले, कारण की तो फक्त इलेक्ट्रॉनसाठी आहे. मुलं प्रोटॉनसाठी वापरतात त्याला. ओनली अँड ओनली अँड ओनली फॉर इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन सोडून दुसरा कोणी असेल तर हा फॉर्म्युला व्हॅलिड नाही. याचा ओरिजिनल व्हर्जन वापरावा लागेल. ओरिजिनल व्हर्जन आहे h/√2m⁴. तो फॉर्म्युला वापरावा लागतो. आपण हा नंबर कसा अचीव केला आहे तर एचची व्हॅल्यू टाकून, जो सगळ्या पार्टिकल्सला सेम असतो. बट इलेक्ट्रॉनचा मास स्पेसिफिक असतो, चार्ज स्पेसिफिक असतो. सो ह्या इलेक्ट्रॉनच्या व्हॅल्यूजमुळे हे आन्सर असं आलं आहे. तुम्ही प्रोटॉनसाठी विचारलं तर प्रोटॉनसाठी काहीतरी वेगळा नंबर येणार आहे, विच वी आर नॉट इंटरेस्टेड राईट नाव. इलेक्ट्रॉनचा क्वेश्चन आहे ना, तो इलेक्ट्रॉनसाठी हा फॉर्म्युला. आणि किती व्होल्टेज आहे तर व्होल्टेज तुम्हाला नक्कीच ते लोक परफेक्ट स्क्वेअर देतील, नाही तर उगाच तुमचं कॅल्क्युलेशन कशाला टफ करायचं आहे त्यांना. 10,000 अँड 10,000चा स्क्वेअर रूट इज 100 अँड 12.27 अपॉन 100 किती 0.1227 अँगस्ट्रॉम युनिट. असं काही आन्सर आहे का तर असा आन्सर नक्कीच आहे, कारण की त्यांनी अँगस्ट्रॉममध्ये उत्तर नाही दिलं आहे, त्यांनी उत्तर दिलं आहे मीटरमध्ये. सो बघा, हा 10⁻⁻10 मीटर असतो अँगस्ट्रॉम म्हणजे, आणि हा 10⁻² वरती गेला तर तो 10⁻²- झाल्यामुळे -12 होणार आहे. सो आन्सर काय 12.27 × 10⁻12 मीटर. असा ऑप्शन मॅच होत आहे. ऑप्शन सी, सॉरी ऑप्शन बीटा, 12.2 × 10⁻12 मीटर इज द राईट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 8. Let's have a look at question number 9. Question number 9 इझी क्वेश्चन आहे. इथंच लिहू शकतो मी. ठीक आहे, मी थोडं रब करतो हे आधी, जागा बनवू. काय क्वेश्चन आहे बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन डबल्स, तर डी ब्रॉगली वेवलेंथ चेंजेस बाय व्हॉट फॅक्टर. तर पहिलं तर डी ब्रॉगली वेवलेंथ कायनेटिक एनर्जीवर कशी डिपेंड करते तर हे तर सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर फॉर्म्युला आहे. पण ह्याचा कायनेटिक एनर्जीवाला व्हर्जन आपण मगाशी स्टडी केला, 2mke. मी मगाशी 2me लिहायचो, पण तो इज कायनेटिक एनर्जी असतो. ओके, तो इज काय असतो कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला आहे. सो जर लॅम्बडा हा कायनेटिक एनर्जीच्या स्क्वेअर रूटला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि तुम्ही याला डबल करत असाल, तर हा काय होणार, हा 1/√2 टाइम्स होणार ना. सिम्पल कॉमन सेन्स आहे. हा जर काही डबल झाला तर काय होईल बघा, अजून पण दाखवतो मी तुम्हाला. √2ke असं होऊन जाईल. म्हणजे काय, √2 बाहेर निघेल ना, √2 टाइम्स ओरिजिनल होऊन जाईल तो. सो डी ब्रॉगली वेवलेंथ विल बिकम 1/, असा क्वेश्चन आहे. इट्स डी ब्रॉगली वेवलेंथ चेंजेस बाय द फॅक्टर ऑफ 1/√2. ऑप्शन इज डेल्टा फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर पुढचा, दॅट इज द 10th वन. क्वेश्चन नंबर 10, फोटॉन. आता बघा, फोटॉनबद्दल आपण आपल्या बुकमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये नाही दिलं टेक्स्टबुकमध्ये, बट असे क्वेश्चन्स येऊ शकतात CETला. क्वेश्चन काही टफ नाही आहे. रीड द क्वेश्चन. दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन JEE मेन्स. व्हॉट इज द क्वेश्चन? द क्वेश्चन इज, फोटॉन ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू has a momentum associated with it. If speed of light is c, then what is the momentum? See, momentum of photon कसा काढू शकतो आपण, तर we know that h by momentum is actually the wavelength of photon. हा कुठून आला, हा डी ब्रॉय फॉर्म्युला आहे. करेक्ट, दिस इज डी ब्रॉगली फॉर्म्युला. h/p इज लॅम्बडा. बट लॅम्बडा जो आहे ना वेवलेंथ, तो आपल्याला फ्रिक्वेन्सीच्या टर्म्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल, तर c/न्यू. c/न्यू इज लॅम्बडा इज h/p. सो कॅन यू टेल मी व्हॉट विल बी द मोमेंटम ऑफ द फोटॉन. मी याला हे कसं बनवलं क्लिअर आहे ना, तर वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी स्पीड ऑफ लाईट. सो वेवलेंथ कॅन बी रिटन ॲज स्पीड अपॉन फ्रिक्वेन्सी. तेवढंच केलं आहे मी. सो मोमेंटममध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला. सो मोमेंटम गेला वरती, फ्रिक्वेन्सी इकडे गेली, सी खाली आला, असं दिसणारं ऑप्शन आहे अल्फा. पहिलंच ऑप्शन आहे. सो क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे ए. जाऊ पुढच्या प्रश्नावरती. क्वेश्चन नंबर पुढचा इज 11. हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 11.
तुम्ही व्हिडिओ मध्ये मध्ये पॉज करा. यू कॅन ट्राय टू सॉल्व दीज क्वेश्चन्स. पूर्णपणे सोल्युशनवरती रिलाय करू नका. तुम्ही आधी आन्सर काढा, नंतर व्हेरीफाय करा. राईट. So let's have a look at question number 11. If de Broglie wavelength associated with a proton and alpha particle are equal, काय म्हणणं आहे त्यांचं? De Broglie wavelength associated with proton and alpha particle are equal. The ratio of velocities of proton and alpha particle will be what? प्रोटॉनची वेलॉसिटी अपॉन अल्फा पार्टिकलची वेलॉसिटी विल बी व्हॉट, असा प्रश्न आहे. आता जर डी ब्रॉगली वेवलेंथ सेम असेल, मी डी ब्रॉगली म्हणतो कारण की सवय पडली आहे, डी ब्रॉ आहे ते काय, डी ब्रॉगली वेवलेंथ जर काही दोघांची सेम असेल तर आय कॅन से त्यांचा फॉर्म्युला h/mv असतो ना, शुड ऑल्सो बी सेम बिकॉज दिस इज द फॉर्म्युला ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ. बट सिन्स हा प्रोटॉन आहे, आय शुड राईट इट इन दिस वे की मास ऑफ प्रोटॉन वेलॉसिटी ऑफ प्रोटॉन, मास ऑफ अल्फा वेलॉसिटी ऑफ अल्फा. एच तर दोघांसाठी सेम असणार, इट इज अ प्लँक्स कॉन्स्टंट. सो हे दोन कॅन्सल झाले, आय कॅन इक्वेट देम. MP VP इज M अल्फा V अल्फा आणि VP/V अल्फा जो विचारला आहे प्रश्नामध्ये तो काय येईल, इफ दिस कम्स डाऊन तर हा प्रोटॉनचा मास खाली जाईल, मास ऑफ अल्फा अपॉन मास ऑफ प्रोटॉन. तुम्हाला आठवत असेल अल्फा बेसिकली हिलियम असतो आणि प्रोटॉन बेसिकली हायड्रोजन असतो. सो मासचा रेशो काय रे त्यांच्या मासचा रेशो आहे 4:1. सो वेलॉसिटीचा रेशो काय येईल 4:1. मास अल्फाचा 4 टाइम्स आहे प्रोटॉनच्या, सो प्रोटॉनची वेलॉसिटी 4 टाइम्स असेल. असा ऑप्शन असणारा ऑप्शन ए आहे. सो क्वेश्चन नंबर 11चा आन्सर इज ए. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेन्सचा क्वेश्चन आहे. आपण क्वेश्चन वाचा रे. क्वेश्चन नंबर पुढचा काय आहे, क्वेश्चन नंबर 12. हॅव अ लुक ॲट 12th क्वेश्चन. 12th क्वेश्चन असा आहे, द डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा बी associated with electron orbiting in the second excited state of hydrogen atom. इलेक्ट्रॉन सेकंड एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम मध्ये फिरतोय तर त्याची लॅम्बडा बी अशी त्याची डी ब्रॉगली वेवलेंथ आहे. 2 आणि नंतर विचारलंय इज रिलेटेड टू ग्राउंड स्टेट. म्हणजे असं विचारलं बघा, हायड्रोजन ॲटम आहे, हा ग्राउंड स्टेट आहे, हा सेकंड स्टेट. याला बी का नाव दिलं असेल तर बाल्मरसाठी आहे ना 2, म्हणून बाल्मरसाठी बी दिला असेल. जी फॉर ग्राउंड स्टेट, बी फॉर बाल्मर असोसिएटेड विथ द सेकंड ऑर्बिट. आता इकडच्या इलेक्ट्रॉन आणि इकडच्या इलेक्ट्रॉनची तुम्हाला विचारली आहे डी ब्रॉगली वेवलेंथचा रिलेशन. सो वी नो दॅट डी ब्रॉगली वेवलेंथ इज h/mv. बरोबर, डी ब्रॉगली वेवलेंथ इज h/mv. सो आय कॅन से डी ब्रॉगली वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी and velocity is inversely proportional to principal quantum number. If velocity is inversely proportional to principal quantum number, so de Broglie wavelength which is inversely proportional to velocity, तर काय होणार बघा ना, असं होणार ना, is directly proportional to principal quantum number. झालं का proportional direct? So de Broglie wavelength which was inversely proportional to velocity is now directly proportional to principal quantum number. So lambda b by lambda g is equal to direct proportion है ना. So b चा नंबर 2 आहे, g चा नंबर 1 आहे. सो लॅम्बडा बी इज ट्वाईस लॅम्बडा जी, लॅम्बडा बी इज ट्वाईस लॅम्बडा जी. असा कुठला ऑप्शन आहे तर ऑप्शन आहे ए. क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 12 नंतर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 12 नंतर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलंय, क्वेश्चन नंबर 13 मध्ये दिलाय फॉर्म्युलावरती बेस्ड क्वेश्चन आहे तो. व्हॉट इज द क्वेश्चन? अगेन द क्वेश्चन इज ऑन डी ब्रॉय. अ पार्टिकल ए ऑफ मास एम चार्ज क्यू इज ॲक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल 50 वोल्ट. बरोबर, म्हणजे मास दिलाय, चार्ज दिलाय, पोटेन्शियल दिलाय. आता अनदर पार्टिकल, हा पार्टिकल ए आहे काय, पार्टिकल बीचा सीन काय बघा, पार्टिकल बीचा मास 4m आहे, चार्ज नुसता क्यूच आहे, बट पोटेन्शियल किती आहे 2500. सो विचारलं काय तुम्हाला की लॅम्बडा ऑफ ए अपॉन लॅम्बडा ऑफ बी काय असेल बाबा. ह्याच्यासाठी तुम्हाला पहिलं तर लॅम्बडाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि लॅम्बडाचा फॉर्म्युला इथं लिहितो मी. लॅम्बडाचा फॉर्म्युला आहे h/√2mqv. बरोबर, हे मगाशीच मी सांगितलेलं तुम्हाला, 2mqv असा फॉर्म्युला आहे लॅम्बडाचा. सो लॅम्बडा मासला इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट आहे, चार्जला इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट आहे आणि पोटेन्शियलला पण इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट आहे. बट चार्ज तर सेम आहे, सो चार्जचा फरक पडणार नाही. फरक पडणार आहे मास वाढवण्याचा आणि पोटेन्शियल वाढवण्याचा. सो आय कॅन से लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, चार्ज तर सेम आहे,
टू कॉन्स्टंट एच कॉन्स्टंट आहे, सो मी असं लिहू शकतो जे कॉन्स्टंट आहेत ते साईडला काढले, प्रपोर्शनॅलिटीमध्ये गेले, ते मास आणि पोटेन्शियल या दोन गोष्टींवर डिपेंड करेल. सो आय कॅन से लॅम्बडा ऑफ ए अपॉन लॅम्बडा ऑफ बी इज इक्वल टू अंडर रूट मास ऑफ बी, इनवर्स प्रपोर्शन म्हणून मास ऑफ बी पोटेन्शियल ऑफ बी अपॉन मास ऑफ ए पोटेन्शियल ऑफ ए. पुट द व्हॅल्यूज. किती आहे मास ऑफ बी 4m, किती आहे पोटेन्शियल ऑफ बी 2500 डिवाइडेड बाय व्हॉट इज मास ऑफ ए m, व्हॉट इज पोटेन्शियल ऑफ ए 50 वोल्ट. वोल्ट वोल्ट मी m गेला 4 इंटू 2500 इज किती रे 10,000 अपॉन 50चा स्क्वेअर रूट. 0 0 गेला 5ने डिवाइड केलं तर रूट 200. रूट 200 किती असतो तर 196चा रूट 14 असतो ना. सो 14.14 असतं आन्सर. तसं ऑप्शन जे आहे दॅट इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 13चा आन्सर इज सी. करेक्ट झाला असेल तर रीड क्वेश्चन नंबर 14. रीड क्वेश्चन नंबर 14. बघा पुढचा क्वेश्चन बघा. कन्सिडर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन सेकंड एक्साइटेड स्टेट. सेकंड एक्साइटेड स्टेट हे इम्पॉर्टंट आहे. सेकंड एक्साइटेड स्टेटला स्टुडंट्स जनरली सेकंड ऑर्बिट कन्सिडर करतात, बट सेकंड एक्साइटेड स्टेट इज द थर्ड ऑर्बिट. बट फॉर्च्युनेटली जेईच्या क्वेश्चनमध्ये त्यांनी रेडियस पण देऊन टाकलेला तिकडे. व्हॉट वॉज द रेडियस गिवन. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिटचा रेडियस इज गिवन 4.6 समथिंग अँगस्ट्रॉम युनिट. आणि क्वेश्चन काय विचारलं आहे तुम्हाला की व्हॉट इज द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. हायड्रोजन ॲटममध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन फिरतो ना त्याची डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला असतो इन ऑर्बिट. मी तुम्हाला हे थिअरी लेक्चरमध्ये करून दिले आन्सर याचं 2πr/n असा असतो. लक्षात ठेवा फॉर्म्युला 2πr/n व्हेरी इम्पॉर्टंट. 2π रेडियस दिला आहे 4.6, किती दिला आहे 4.65 अपॉन n किती आहे 3 आहे ना. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे कारण की ऑर्बिट नंबर 3 आहे. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. हे ग्राउंड स्टेट म्हणतात, हे म्हणतात फर्स्ट एक्साइटेड, ह्याला म्हणतात सेकंड एक्साइटेड. सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिट. सो इथे 3 टाकला. 2π रेडियस त्यांनी दिलेला टाकला. इकडे सॉल्व करायचं त्याला तर त्यांचा आन्सर आहे डेसिमलमध्ये, व्यवस्थित डेसिमलमध्ये आहे. सो इज्जतीत सॉल्व करावं लागलेला. 2π इंटू 3ने डिवाइड केलं ना तर 3 1 जा 3 पॉईंट 16 राहिलं. 5 जा 15 परत 15 राहिलं 3 जा. सो 2 इंटू 1.3 1.5 1.5चा डबल किती असतं 3.06. 2 इंटू 1.53 केलं मी 3.06 पाय. आणि 3.06 इंटू पाय पण 3च तर असतो रे, म्हणजे 9 पॉईंट समथिंग आन्सर असलं पाहिजे. 9 पॉईंट समथिंगमध्ये ऑप्शन आहे सी. सो द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 14 इज सी. लेट्स हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 15 नाउ. 15th क्वेश्चन बघा आता. 15th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15 अगेन डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला. इथं एनर्जी चेंज करून बघितली वाटतं. काय क्वेश्चन आहे. पार्टिकल इज मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी ई. पार्टिकल इज मुव्हिंग विथ कायनेटिक एनर्जी ई अँड डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा. फाईन. इफ एनर्जी डेल्टा ई इज ॲडेड. एनर्जीमध्ये किती ॲडिशन झाली. ॲडिशन झाली डेल्टा ईची. तर डी ब्रॉगली वेवलेंथ बिकम्स λ/2. डी ब्रॉगली वेवलेंथ अर्धी होऊन जाते जर एनर्जी डेल्टा ई ॲड केली तर. किती ॲड झाली पाहिजे बघा. असा सिंपल क्वेश्चन. तर वी नो दॅट डी ब्रॉगली वेवलेंथ इज h/√2me. आता हे करून कंटाळा आला रे, खूप वेळा हेच करतोय आपण. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ झाला पाहिजे. डी ब्रॉगली वेवलेंथ इज h/2m कायनेटिक एनर्जी. नीट बघा. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट कायनेटिक एनर्जी. बरोबर. दिस इज द रिलेशन दॅट वी इस्टॅब्लिश. आता कॅन आय से λ2/λ1 इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळे E1/E2 अंडर रूट. बरोबर. सो λ2 किती आहे. सेकंड केसमध्ये वेवलेंथ झाली हाफ. पहिल्या केसमध्ये किती होती लॅम्बडा होती. इज इक्वल टू पहिल्या केसमध्ये एनर्जी किती होती ई होती. दुसऱ्या केसमध्ये एनर्जी किती झाली ई प्लस डेल्टा ई झाली. सिम्पली मी कन्वर्ट केले, रिलेशन दिलेले. पहिली एनर्जी पहिली वेवलेंथ दिलेली, दुसरी एनर्जी दुसरी वेवलेंथ दिली आहे. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. इक्वेट केला, सॉल्व करायचा आता फक्त. हे लॅम्बडा गेला 1/2 इज अंडर रूट ई अपॉन ई प्लस डेल्टा. स्क्वेअरिंग केलं ना दोन्ही साईडला तर काय होईल 1/4 इज ई प्लस डेल्टा ई. करा मल्टिप्लाय क्रॉस. ई प्लस डेल्टा ई इथे गेला इज इक्वल टू 4e. हा पलीकडे जाईल 4e मायनस ई किती रे 3e इक्वल्स टू डेल्टा ई. सो आन्सर आहे 3e. असा आन्सर आहे बीटा. सो क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आहे बीटा.
ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 16. द टाइम पिरियड ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ रेव्होल्यूशन द टाइम पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट इज गिवन. काहीतरी व्हॅल्यू दिली आहे आणि विचारलं फ्रिक्वेन्सी इन द फर्स्ट एक्साइटेड स्टेट. म्हणजे तुम्हाला पहिल्या एक्साइटेड स्टेटमध्ये म्हणजे सेकंड ऑर्बिटमध्ये फ्रिक्वेन्सी विचारली. सो पहिलं तर तुम्हाला माहिती पाहिजे टाइम पिरियडचा एन बरोबर रिलेशन काय आहे. कोणाला काही आयडिया आहे का टाइम पिरियडचा एन बरोबर रिलेशन काय आहे? तर त्याचा आन्सर आहे टी इज प्रपोर्शनल टू एन क्यू असं रिलेशन. सो जर फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिटचा टाइम पिरियड मी तुम्हाला रिलेट करायला सांगितला तर इट विल बी 2/1चा क्यूब म्हणजे 8/1 बरोबर. सो पहिल्या ऑर्बिटचा टाइम पिरियड दिला आहे त्यांनी, किती दिला आहे? 1.6 10⁻16 सेकंड्स. सेकंडचा टाइम पिरियड नाही विचारला, सेकंड ऑर्बिटचा फ्रिक्वेन्सी विचारले. सो पहिला तर आपण टाइम पिरियड काढून घेऊ, असं येईल ना. सो मी रेसिप्रोकल्स घेतले ना, रेसिप्रोकल्स तर काय येईल रे? हा खाली जाईल, रेसिप्रोकल नाही घेते मी, ह्याला मी खाली घेतो इथे. सो 1/T2 विल बी फ्रिक्वेन्सी इन सेकंड ऑर्बिट इज इक्वल टू 1/16 × 8. 16 × 8 इज 128 म्हणजे 1.28 × 10⁻16. हे 10⁻16 वरती गेलं, 10⁻−16. ओके ओके, एक मिनटं. पहिल्या केसमध्ये टाईम पिरियड एवढा मोठा कसा आला रे? तर प्लॅनेट्सचे पण नसतात एवढे मोठे. नेगेटिव्ह दिला टाईम पिरियड हा -16 आहे. सो वरती गेला की 10⁻+16 होईल, राईट. 10⁻+16 होईल. आणि वरती गेल्यावरती 10⁻+16 झाल्यावरती 1. हे आहे खाली इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इन सेकंड ऑर्बिट. हे सॉल्व्ह करायचं आता. हे सॉल्व्ह करून आन्सर काय येणार आहे बघा. तर 16 मधले 2 0 ह्याला दिले ना, 2 0, तर हा 14 होतो. आणि ह्याला रफली आपण पकडून टाकू 13 ह्या रफली. सो 13, 5 जा 65, 6 जा 78, 7 जा 91, 7 जा 91 पॉईंट काहीतरी 7 पॉईंट काहीतरी, म्हणजे ऑप्शन तर एकच आहे 7 पॉईंटमधला, दॅट इज आन्सर सी. सो 7.8 असा आन्सर येणार आहे. 7.8 × 10⁻14 हर्ट्स is the frequency in orbit number 2. So question number 16 is answer C. कळालं का? Have a look at question number 17. आता आलोय न्यूक्लिअर फिजिक्समध्ये आपण. न्यूक्लिअर फिजिक्स, हाफ लाईफ वगैरे वगैरे असे प्रश्न. क्वेश्चन नंबर 17. हाफ लाईफ्स ऑफ 2 radioactive elements A and B, T half of element A is 10 minute and T half of element B is 20 minutes respectively. इनिशियली दोघांचे सॅम्पलचे नंबर सेम आहेत. ह्याचे नंबर आणि ह्याचा नंबर सेम आहे. एक्झाम्पलसाठी मी 100 घेतो आत्ता. चला, सेम आहे दोघांचे. तर काय म्हणतात ते, इफ इनिशियली दोघांचे सॅम्पल नंबर सेम आहेत देन 60 मिनिट्स नंतर रेशिओ ऑफ डिकेड म्हणजे गेले किती डिकेड झाले काय, रेशिओ ऑफ डिकेड 60 मिनिट नंतर काय होणार आहे. आता ह्याचा टाईम किती आहे रे? ह्याचा हाफ लाईफ 10 मिनिट आहे. 10 मिनिट आहे ना ह्याचा हाफ लाईफ पहिल्याचा. सो प्रत्येक 10 मिनिटानंतर तो हाफ होतो. हाफ होतो म्हणजे हाफ जातो, हाफ राहतो. म्हणजे 10 मिनिट्स नंतर काय होईल ह्याची परिस्थिती? 10 मिनिट्स नंतर ह्याची परिस्थिती काय होईल? 100 होते ना आधी, तर 50 राहतील. 20 मिनिट्स नंतर 25 राहतील. 30 मिनिट्स नंतर 12.5 राहतील. 40 मिनिट्स नंतर 6.25 राहतील. त्यानंतर 50 मिनिट्स नंतर ह्याचा पण अर्धा 3.125 राहतील. आणि 60 मिनिट्स नंतर किती राहतील ह्याचा पण अर्धा, त्याचा पण अर्धा जे काही येईल 1.56 असं जे काही येईल ते. बट हे असं करणं थोडं टफ जातं आहे आपल्याला. सो आपण असं करू शकतो की जर काही आधी 100 असतील किंवा आधी दोघांकडे x असतील तर 10 मिनिटानंतर हाफ होईल, 1/4 होईल, 1/8 होईल, 1/16 होईल, 1/32 होईल, 1/64 होईल. एवढा प्रकार 1/64 ऑफ x राहील, डिकेड राहील. हे राहिलेलं असतं का कॉन्सन्ट्रेशन? गेलं किती विचारलं, लेफ्ट नाही विचारलं. रेशिओ ऑफ डिकेड नंबर गेलं किती. जर एवढं राहिलं तर गेलं किती रे? तर 1 - 1/64 गेलं ना, बरोबर. एवढं राहिलं, सपोज एवढं राहत असेल तर 1/64 ऑफ x राहिलं तर गेलं किती? 63/64 पार्ट गेला. 63/64 पार्ट गेला 60 मिनिट्समध्ये एचा. दिस इज अमाऊंट गॉन आफ्टर 60 मिनिट्स फॉर ए. बट 60 मिनिट्समध्ये ह्याचं काय होणार आहे? ह्याचा 60 मिनिट्समध्ये 3च हाफ लाईफ होणार आहे. म्हणजे ह्याचा हाफ होईल पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या 40 मिनिट्सला त्याचा 1/4 होईल आणि नंतर 1/8 होईल. म्हणजे जाईल किती? 1/8 राहिलं म्हणजे गेलं किती? 7/8 गेलं ना, 1 मायनस. सो त्याचा 7/8 गेलं, ह्याचं 63/64 गेलं. आणि रेशो विचारला आहे किती ह्याचं गेलं आपण किती ह्याचं गेलं. हे 8 जा 63, हे 9 जा
सो आन्सर काय आहे 9/8 असा ऑप्शन ए आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन ऑन न्यूक्लिअर फिजिक्स. क्वेश्चन नंबर 17 क्लिअर असेल तर क्वेश्चन नंबर 18. रीड क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 वाचा जरा. इलेक्ट्रॉन जंप करतोय कुठून तरी, तसा काहीतरी प्रश्न दिसतोय मला इथून. इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम जम्प्स फ्रॉम थर्ड एक्साइटेड स्टेट. बघा, थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे फोर्थ ऑर्बिट. एक्साइटेड स्टेट म्हटलं की समजून जायचं, थर्ड म्हणजे फोर्थ ऑर्बिट, टू सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिट. थर्ड एक्साइटेड स्टेट टू सेकंड एक्साइटेड स्टेट जंप करतो तो, अँड सबसिक्वेंटली टू फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे सेकंड ऑर्बिट. द वेवलेंथ इथे λ1 एमिट केली तर λ2 एमिट केली, तर व्हॉट इज द रेशो ऑफ λ1/λ2 असा सिंपल प्रश्न आहे. तर इथून इथे जेव्हा जंप करेल ना रे, त्यावेळेस तो λ1 एमिट करतो आणि त्याचा रीडबर्गवाला फॉर्म्युला काय, 1 इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस आउटर ऑर्बिट स्क्वेअर. आणि इथून इथे जंप केली तर काय फॉर्म्युला, 1 इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस आउटर ऑर्बिट स्क्वेअर. आय गेस आपण असा क्वेश्चन केला आहे. ह्याचा आन्सर काय येतं रे, 1/9 1/16 7/144 आर. आठवतंय का, कुठेतरी केला हा आपण आधी, पहिला दुसरा तिसरा प्रश्न होता वाटतं. ह्याचा आन्सर काय येतं 9/4 5/36 आर. आणि आपल्याला λ1/λ2 काढायचं आहे. सो 2/1 करू, 2/1 केलं ना तर 5r/36 अपॉन 7r/144. हा 144 वरती जातो, 144/7 होतो. 36च्या टेबलमध्ये 4 जा, 20/7 असं उत्तर तेव्हा पण आलेलं, यावेळेस पण येणार. असा आन्सर आहे डेल्टा. क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आहे डेल्टा. रीड क्वेश्चन नंबर 19. 19th क्वेश्चन वाचा. क्वेश्चन नंबर 19 हायड्रोजन स्पेक्ट्रमवरचा क्वेश्चन आहे. आपण बघा, तुम्ही ऑब्झर्व करा रे, एंट्रन्स एक्झाम्समध्ये कुठले क्वेश्चन विचारतात नॉर्मली, डी ब्रॉय आणि हायड्रोजन स्पेक्ट्रम. हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स कन्सिस्टंटली विचारण्यात येत आहेत. टेकिंग वेवलेंथ ऑफ बाल्मर सिरीज ॲज 660 नॅनोमीटर, देन वेवलेंथ इन द सेकंड लाईन. तर बाल्मरची फर्स्ट लाईन जी असते ना ती 3 to 2 वाली जंप असते. फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर आहे. बाल्मर म्हणजे इन लोअर ऑर्बिट शुड बी 2. बाल्मरमध्ये कुठल्याही वरच्या ऑर्बिटवरून सेकंड ऑर्बिटवर जंप केलं तर त्याला बाल्मर म्हणतो आपण, आणि हा फर्स्ट लाईन असतो. मग सेकंड लाईन बाल्मरचं काय असतं, ही सेकंड लाईन असते. तुम्हाला काय म्हणतात ते की हा 660 असेल तर हा किती असेल, हा 660 असेल तर हा किती असेल. ठीक आहे, ऑप्शन्स दिले आहेत, देतातच ऑप्शन म्हणजे. सो ऑप्शन देऊन आपण ऑप्शन एलिमिनेट नाही करता येणार. हा जेईचा क्वेश्चन होता म्हणून मी जस्ट चेक केलं की ऑप्शन एलिमिनेट होत आहेत का, पण ऑप्शन एलिमिनेट एकच होतोय. कारण की जर काही गॅप वाढला ना रे, हा मोठा जंप आहे, मोठा जंप म्हणजे मोठी एनर्जी, मोठी एनर्जी म्हणजे मोठी फ्रिक्वेन्सी, मोठी फ्रिक्वेन्सी म्हणजे छोटी वेवलेंथ. सो 660पेक्षा कमी आन्सर पाहिजे. 3 ऑप्शन 660पेक्षा छोटे आहेत, एक मोठा आहे, तो तर नाही आहे, फिक्स आन्सर नाही आहे. बट ठीक आहे, आपण सॉल्व पण करू शकतो याला. तर याला आपण λ1 म्हणू या जंपला, आणि ह्याचा वेवलेंथला λ2 म्हणू. सो 1/λ1 काय येईल, आर 1 इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस 1 आउटर ऑर्बिट स्क्वेअर. मी डायरेक्टली स्क्वेअर केलं. 1/λ2 काय येईल, आर इंटू 1 इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस 1 आउटर ऑर्बिट स्क्वेअर 16. हे सॉल्व केल्यावरती काय येतं 5/36 आर. हे सॉल्व केल्यावरती काय येतं 12/64 आर, म्हणजे 4 3 4 16. आणि जर मी डिवाइड केलं, दोघांना हे डिवाइड केलं असं, तर हा λ2 एकदम वरती जाईल. λ2/λ1 इज इक्वल टू λ2 एकदम वरती जाईल. समजलं का, λ2/λ1 आर गेला 5/36 डिवायडेड बाय 3/16. तर 16 एकदम वरती जाईल. 5 × 16 अपॉन 36 × 3 बरोबर. आणि 4च्या टेबलमध्ये 4 4 जा 4 9 जा बरोबर. सो हे काय बनलं आहे 20/27 20/27 बनलं आहे इज λ2/λ1. बट λ1 काय ओरिजिनल लॅम्बडा 660 नॅनोमीटर आहे. सो जस्ट मल्टिप्लाय 660 ओव्हर देअर. λ2 तुम्हाला मिळेल 660 × 20 अपॉन 27. 3च्या टेबलमध्ये 220 जा, 3च्या टेबलमध्ये 9 जा. 220 × 20 किती असतो 4400 अपॉन 9. ह्याला डिवाइड करायचं आहे. ह्याला डिवाइड केल्यावरती 3 जा नाही सॉरी 4 जा किती 4 जा 36 बरोबर. राहिला 8. त्यानंतर ऑलमोस्ट 9 जा पण 8 जा घेतो मी 72 परत 8 राहिला. सो 488 पॉईंट समथिंगमध्ये आन्सर आहे. 488.9 नॅनोमीटरवालं जे ऑप्शन दिसते ना दॅट आन्सर इज बीटा. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व इट क्विकली. हा झाला 19th. लेट्स मूव टू 20.
डीके वाला क्वेश्चन आला आहे, अल्फा बीटा एमिट केले पार्टिकल्स की काय होतं ह्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन काय आहे बघा, 20th क्वेश्चन असा आहे की थोरियम 230 to 90 हा इनिशियल न्यूक्लियस आहे आणि या इनिशियल न्यूक्लियसमधनं काय म्हणतात ते, देर आर ॲट द एंड देर आर 6 अल्फा अँड 4 बीटा एमिटेड. ह्याच्यातनं 6 अल्फा 4 बीटा एमिट झाले तर हा न्यूक्लियस रिझल्टंट काय मिळेल. ठीक आहे, एंड न्यूक्लियस काय मिळेल, ए झेड काय मिळेल, ह्याचं नाव त्यांनी दिलं आहे, समजा आपण एक्स म्हणून. हा जो बनणार आहे ना हा कोण असेल त्यात आपल्याला त्यांनी त्याच्याबद्दल विचारले, ए आणि झेडच्या व्हॅल्यूज काय असतील. सिम्पल असतं लॉजिक, तुम्हाला माहिती पाहिजे. अल्फा कोण असतो, अल्फा असतो हिलियम 4He2 आणि कसे किती येते 6 येते 6. आणि बीटा काय असतो, बीटा इलेक्ट्रॉनसारखा असतो, -1 वरती 0 किती येत तसे 4 येत. आपल्याला सिम्पली वरचे नंबर आणि खालचे नंबर बॅलेन्स करायचे आहेत. समजून घ्या काय म्हणतोय मी. खालचे नंबर 90 इकडे आहे, पलीकडे खाली कोण आहे झेड, 6 2 असे 6 आहेत ना रे, 4/2He 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 6 आहेत असे. सो 2 2 2 2 2 किती येईल 12 येईल खाली टोटल, इथे किती येईल -4 येईल. या सगळ्यांची ॲडिशन 90 पाहिजे, म्हणजे झेड किती पाहिजे रे, झेड + 8 = 90, झेड = किती रे 82. 82 झेडवाले ऑप्शन दिसत आहेत किती, 82 झेडवाले ऑप्शन एकच आहे. सो मला बाकी पुढे सॉल्व करायची गरजच नाही, आन्सर बीटा आहे. बट स्टील आय विल चेक फॉर वरचा नंबर. व्हॉट इज वरचा नंबर 232. राईट साईडला वरचे नंबर कोण आहेत, ए, इकडे 6 4 24, 4 0 0, 24 घ्या इकडे, 232 - 24 इज ए. करून बघा घरी सॉल्व, आन्सर येईल 208. 208 इज द व्हॅल्यू ऑफ ए, झेड इज 82. असं मॅच होणार ऑप्शन बीटा. सो दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन नंबर 20. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज 21. क्वेश्चन नंबर 21. रीड द क्वेश्चन. हाइड्रोजन एटम रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन वॉज आस्क्ड इन JEE मेन्स. Hydrogen atom initially it is at ground state, excited by absorbing a photon of 980 angstrom unit. Hydrogen atom electron is in ground state right now. It absorbs light of wavelength 980 angstrom unit. तर 980 absorb केल्यावरती हा इलेक्ट्रॉन कुठेतरी जात असेल आणि आपल्याला विचारले जर ह्याचा रेडियस A0 आहे तर आता ह्याचा रेडियस किती आहे, बरोबर. तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे पहिलं तर, यू मस्ट नो दिस थिंग की ज्यावेळेस तो 980ची लाईट घेतो ना, 980ची लाईट, तर बेसिकली 980ची लाईट घेतल्यावरती आपण त्याला किती एनर्जी दिली आहे तर ती काढता आली पाहिजे. सो वेवलेंथ ऑफ लाईटला एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक ट्रिक आहे, मी तुम्हाला इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्समध्ये शिकवलं आहे. लेक्चर बघा तुम्ही नसेल बघितलं तर, की जर वेवलेंथ अँगस्ट्रॉम युनिटमध्ये दिली असेल ना तर असं असतो, एनर्जी इज 12400 इलेक्ट्रॉन वोल्ट अपॉन लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम युनिट. दिस विल डायरेक्टली गिव्ह यू एनर्जी. त्यांनी दिल्या क्वेश्चनमध्ये 12500 घ्या म्हणून मी 12500 घेतो आणि 12500 इलेक्ट्रॉन वोल्ट अपॉन किती वेवलेंथ इन अँगस्ट्रॉम युनिट 980, म्हणजे 1000 घेतो चला मी, आपण कशाला अवघड करायचं त्याला. सो आन्सर रफली किती येत आहे 12.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. 12.5 इलेक्ट्रॉन वोल्ट आपण एनर्जी दिली आहे. तुम्हाला तर माहिती आहे ग्राउंड स्टेटवरती -13.6 असते. जर मी याला +12.5 एनर्जी दिली तर ती ॲड होऊन किती होईल, ती ॲड झाल्यावरती आन्सर येईल 1.1 EV, बरोबर ना. 1.1 EV 12.5 दिली आहे. सो तुम्हाला तर माहिती आहे फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट कशी एनर्जी असते, त्या 3.4 असते, -3.4. नंतर किती असते, नंतरची एनर्जी -1.51 असते. त्यानंतरची किती असते -0. किती असते रे -0.85 असते. सो बेसिकली इलेक्ट्रॉन इकडच्या ऑर्बिटमधनं व्हेन यू गिव्ह एनर्जी ऑफ 12.5 इट विल डायरेक्टली जम्प अँड गो ऑन दिस 0.85. हे किती आहे 12.5 दिल्यावरती हे 1.1 नाही होते, हे 0.9 होते. इट विल बिकम 0.9, बरोबर. एवढी एनर्जी दिली की -0.9 राहील ना, म्हणजे -0.85 रफली. म्हणजे ऑन विच ऑर्बिट इट इज गोईंग, फर्स्ट ऑर्बिट सेकंड थर्ड फोर्थ ऑर्बिटवरती डायरेक्टली जातो. व्हेन यू गिव्ह 12.5 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी इट विल डायरेक्टली जम्प ऑन द फोर्थ ऑर्बिट.
आणि विचारलं काय, जर फर्स्ट ऑर्बिटचा रेडियस ए नॉट आहे तर फोर्थ ऑर्बिटचा रेडियस काय, तर वी नो दॅट रेडियस इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे फोर्थ ऑर्बिट म्हणजे 4 स्क्वेअर 16 ए नॉट अशी त्याची रेडियस असेल. ऑप्शन इज डेल्टा फॉर दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा ट्रिकी होता, तुम्हाला माहिती पाहिजे की एवढी लाईट आली म्हणजे एनर्जी किती आली, 12.5 एनर्जी आली म्हणजे काय झालं, -13.6 पासून तो डायरेक्टली 0.85 झाली त्याची एनर्जी. इफ यू ॲड 12.5 इंटू दिस, एवढी झाली म्हणजे कुठला ऑर्बिट आहे, हा ऑर्बिट नंबर 4 आहे. ऑर्बिट नंबर 4 मध्ये रेडियस किती असतो, 16 टाइम्स द ग्राउंड स्टेट का रेडियस. सो आंसर इज डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 21. हैव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 22 नाउ. 22nd क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 22 सिरीज लिमिट असा वर्ड यूज केला आहे. यू मस्ट नो व्हॉट इज सिरीज लिमिट. आपण थिअरी लेक्चरमध्ये बघितलं आहे. सिरीज लिमिट इज द लॉंगेस्ट का शॉर्टेस्ट, तर सिरीज लिमिट इज द शॉर्टेस्ट वेवलेंथ. इट इज द शॉर्टेस्ट वेवलेंथ. सो काय विचारलं आहे, सिरीज लिमिट ऑफ लायमन इज न्यू एल. सिरीज लिमिट फ्रिक्वेन्सी इज न्यू एल. सिरीज लिमिट फॉर लायमन न्यू एल असेल तर सिरीज लिमिट फॉर पी फंड काय असेल, व्हॉट विल बी सिरीज लिमिट फॉर पी फंड. सो वी नो दॅट 1/λ इज आर 1/n² - 1/p². चला आपण लायमनसाठी काढू का. लायमनसाठी मी काय करतो, दोन्ही साईडला सीनी मल्टिप्लाय करतो. असं केल्याने काय होईल की हा बनेल फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी ऑफ लायमन विल बी CR 1/1² आणि सिरीज लिमिट म्हटल्यावरती 1/∞². हे मी उलटं लिहिलं रे, 1/p² - 1/n². इनर ऑर्बिट 1, आउटर ऑर्बिट इन्फिनिटी. सिरीज लिमिटसाठी फॉर सिरीज लिमिट लायमनसाठी असं येईल. फॉर सिरीज लिमिट फॉर पी फंड काय येईल रे, न्यू पी म्हणू आपण त्याला, विल बी CR सेम बट 1/ इनर ऑर्बिट पी फंडला 5 असतो, 5² - 1/∞². सो याचा आन्सर CR/1 येईल, ह्याचा आन्सर CR/25 येईल. सो जर मी रेशो घेतला तर सिरीज लिमिट ऑफ लायमन अपॉन सिरीज लिमिट ऑफ पी फंड विल बी 25 वरती जाणार. 25/1 राहील फक्त. देअरफॉर व्हॉट इज सिरीज लिमिट ऑफ पाशन. सिरीज लिमिट ऑफ पाशन इज बेसिकली 25 खाली येईल. सिरीज लिमिट ऑफ लायमन डिवायडेड बाय 25 असा ऑप्शन आहे, ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर इज ए. ओके, सो लेट्स हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 बघा काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन विचारलं की व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द इलेक्ट्रॉन वेन इट इज इन द फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम. आता नॉर्मली ह्या क्वेश्चनमध्ये स्ट्रगल का होतो, मी हा क्वेश्चन का सिलेक्ट केला आहे की नॉर्मली तुम्ही ॲक्सेलरेशनचा विचार केला, तुम्हाला पहिलं तर वाटतं ॲक्सेलरेशन नसतंच, बट नंतर तुम्ही थोडा विचार केल्यावरती कळतं अरे नाही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन बोलतात. आणि मग सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा तुम्ही पहिला पॉस्च्युलेट वापरण्याचा प्रयत्न करतात, बट ते आन्सर देणार नाही आहे कारण की तो पॉस्च्युलेटमध्ये एप्सिलॉन नॉट आहे. आणि ऑप्शन बघा नीट, एप्सिलॉन नॉट कुठेच नाही. इनफॅक्ट आर आहे फॉर्म्युलामध्ये ऑप्शन्सच्या. सो आपल्याला इथे थोडंसं विचार करायचा आहे की मला एप्सिलॉन नॉट नको आहे, म्हणजे बिना एप्सिलॉन नॉटवाला कुठला पॉस्च्युलेट वापरू शकतो मी, तर आय कॅन यूज दिस पॉस्च्युलेट. आणि सिन्स पहिल्या ऑर्बिटसाठी आहे एन तर 1 आहे, सिन्स इट इज फॉर फर्स्ट ऑर्बिट n इज इक्वल टू 1. सो मला ह्याच्यातनं v ची व्हॅल्यू काढता येईल का, तर येस v ची व्हॅल्यू किती येईल, h/2πmr. आणि मला आता ॲक्सिलरेशन काढायचं आहे. ॲक्सिलरेशन काय असतं, v²/r सेंट्रिपिटल. v² काय येईल, h²/4π²m²r². v² झाला हा अपॉन r केल्यामुळे हा r³ होऊन जाईल. सो असा ऑप्शन जे आहे दॅट इज द करेक्ट आन्सर. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस इज ऑप्शन सी, क्वेश्चन नंबर 23. Let's have a look at 24th question. Hydrogen atom is excited from ground state to another principal quantum number equal to 4. म्हणजे n equal to 1 to n equal to 4 पर्यंत नेला आहे त्याला. तर क्वेश्चन काय विचारला आहे, नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स ऑफ एमिशन, म्हणजे तो वरतून खाली जेव्हा जम्प करेल ना तो कुठल्या कुठल्या वेगळ्या लाईन्स एमिट करू शकतो. तर 4 पासून तो 3 वर येऊ शकतो, 2 वर येऊ शकतो, 1 वर येऊ शकतो, डायरेक्टली तो 2 वर येऊ शकतो, डायरेक्टली तो 1 वर येऊ शकतो, किंवा तो इकडे येऊन डायरेक्टली खाली जम्प करू शकतो. खूप सारे लाईन्स एमिट करू शकतो. सो तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो, जर nth ऑर्बिटवर असेल ना, nth ऑर्बिटवर असेल इलेक्ट्रॉन, तर तो n-1/2 एवढ्या लाईन्स एमिट करू शकतो. सो आत्ता चौथ्यावरती आहे ना, तो किती लाईन्स एमिट करू शकतो, 4-1/2 इक्वल्स टू 2 × 3 is 6 lines it can emit. So correct answer for this question 24 is option delta. Clear? Question number 25 बघा आता. Question number 25. Question number 25 काय म्हणतात ते,
transition from state n equal to 4 to n equal to 3 in hydrogen like atom is ultraviolet radiation. जर फोर्थ, बघा हा क्वेश्चन ॲक्च्युली तुम्हाला नाही द्यायला पाहिजे मी, कारण की हा तुमच्या सिलेबसच्या थोडासा बाहेर जातोय हा, बट जर काय तुम्ही लॉजिक वापरलं तर तुम्हाला येणार आहे हा क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा, की बाबा जर फोर्थ टू थर्ड ऑर्बिट, असे ऑर्बिट्स असतात ना रे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, तर तुम्ही बघितलं असेल फर्स्ट ऑर्बिट आणि सेकंड ऑर्बिटमध्ये एनर्जी गॅप खूप मोठा असतो, नंतर तो गॅप कमी होतो, नंतर तो अजून कमी होतो, नंतर अजून कमी होतो, एनर्जी गॅप कमी कमीच होत जातोय 3, 4, 5. तर ते काय म्हणतात रे, 4 to 3 वाला जर काही गॅप अल्ट्राव्हायोलेट असेल, ॲक्च्युअलमध्ये हायड्रोजनला नसतो काय, हायड्रोजन लाईक कुठला तरी वेगळा ॲटम आहे, त्या ॲटममध्ये 4 to 3 गॅप अल्ट्राव्हायोलेट आहे, तर विच गॅप विल बी इन्फ्रारेड देन. आता अल्ट्राव्हायोलेट, विजिबल आणि इन्फ्रारेड, तर अल्ट्राव्हायोलेट हाय एनर्जी आहे आणि जसं आपण इथे जाऊ एनर्जी कमी होती. सो मला सांगा या जंपपेक्षा कमी एनर्जीची जंप कुठली असेल रे, तर त्यांनी ऑप्शन दिलेत, ते म्हणतात पहिला 3 to 2. तर तुम्हीच सांगा कॉमन सेन्सनी, ही जंप तर मोठी आहे, सो अल्ट्राव्हायोलेटपेक्षा जास्त आहे, नाही शक्य. 4 to 2 आहे का रे, 4 to 2, तर ही पण शक्य नाही, अशक्य आहे. तर नंतर मग 2 to 1 आहे का, 2 to 1 पण शक्य नाही. सो सगळ्यात छोट्यात छोटी जंप ती 5 to 4 आहे ना, सो 5 to 4 कुड बी द करेक्ट आन्सर, की ही जंप बाकी सगळ्या जंपपेक्षा छोटी आहे, सो अल्ट्राव्हायोलेटपेक्षा कमी एनर्जी 5 to 4 वाले जंपमध्ये पॉसिबल आहे. सो आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 20 किती होता हा, तो होता क्वेश्चन नंबर 25, आन्सर इज सी. तसंच 26 क्वेश्चन आहे, विचारले हायड्रोजनमध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी कोण देतो, कुठला जंप हायेस्ट फ्रिक्वेन्सी देतो, बरोबर, कुठला जंप हायेस्ट फ्रिक्वेन्सी देतो. 1 to 2 दुसरा ऑप्शन आहे, 2 to 6 तिसरा ऑप्शन आहे, 6 to 2 चौथा ऑप्शन आहे 2 to 1. तर हायेस्ट एमिट करतो ना, एमिट, तर एमिट करण्यासाठी वरतून खाली जंप पाहिजे. सो हे दोन तर गेलेच रे, हे तर खालून वरती आहे, हे ॲब्झॉर्प्शनवाले आहेत. जंप वरतून खाली केल्यावरतीच एमिट करतो. आणि 6 to 2 तुम्हाला वाटत असेल की सर 6, 5, 4, 3, 2 आणि 1 मध्ये हा मोठा जंप दिसतोय, बट रियालिटी अशी नाही आहे. तुम्हाला माहिती आहे रियालिटी कशी आहे, की आधी जे मोठे मोठे गॅप असतात नंतर गॅप छोटे 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 होतात. सो सगळ्यात मोठा गॅप 2 to 1 असतो. मग 6 to 2 का घ्या, का इन्फिनिटी टू 2 घ्या, तो गॅप पण छोटाच असेल. सगळ्यात मोठा गॅप कुठला असतो, 2 to 1. सो 2 to 1 विल गिव्ह यू द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इन दोज ऑप्शन्स. ऑप्शन डेल्टा वुड बी द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतायत, हाफ लाईफ पिरियड ऑफ एलिमेंट एक्स इज सेम ॲज द मीन लाईफ ऑफ अनदर एलिमेंट वाय. मीन लाईफ म्हणजे ॲव्हरेज लाईफ, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या बुकमधलाच कन्सेप्ट आहे का. मी तुम्हाला सरा फॉर्म्युला लिहून देतो, म्हणजे तुम्हाला आठवेल की हाफ लाईफ काय, मीन लाईफ काय, सगळं. बघा, हाफ लाईफ असतो log 2 म्हणजे 0.693 बाय लॅम्बडा टी हाफ, आणि मीन लाईफ असतो 1 बाय लॅम्बडा. ओके, ते काय म्हणतात, एलिमेंट एक्सचा हाफ लाईफ आणि एलिमेंट वायचा मीन लाईफ हे सेम आहेत. म्हणजे जर ह्याचा हाफ लाईफ समजा 10 तास असेल, तर ह्याचा हाफ लाईफ, ह्याचा ॲव्हरेज लाईफ, ह्याचा कोण मीन लाईफ पण 10 तास आहे. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे, हाफ लाईफमध्ये काय होतं, की हाफ लाईफमध्ये ह्याचं कॉन्सन्ट्रेशन हाफ होऊन जातं म्हणजे 50% होतं. त्याचं ह्याचं मीन लाईफमध्ये ह्याचं कॉन्सन्ट्रेशन हाफ नाही 1/e टाइम्स होऊन जातं, म्हणजे 37% होऊन जातं. सो पटपट कोण डीके होणार आहे, ऑब्व्हियसली वाय डीके होणार आहे पटपट. सो आन्सर काय येईल, इनिशियली दे हॅव सेम नंबर, तर पटपट डीके होणारा कोण आहे, पटपट डीके होणारा आहे वाय विल डीके फास्टर दॅन एक्स. ऑप्शन इज सी. का जास्त, कारण की त्याचा मीन लाईफ आणि ह्याचा हाफ लाईफ सेम आहे, म्हणजे एवढ्या टाईम नंतर हा 50% झाला असेल तर हा 37% झाला असेल. क्लिअर. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. आणि तुम्ही असं पण म्हणू शकता, काय असं पण आपण करू शकतो की ह्याचा हाफ लाईफ आणि ह्याचा मीन लाईफ सेम येणार आहे. सो ह्याचा log 2 बाय लॅम्बडा 1 इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा 2. सो लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू log 2. बरोबर, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू log 2. हे कसं आलं कळालं का, हाफ लाईफचा फॉर्म्युला आहे 0.693 अपॉन लॅम्बडा, आणि log 2 ची व्हॅल्यू काय असते, टू द बेस ई, याची 0.693 असते. सो याचा क्लिअर अर्थ असा होतो की लॅम्बडा 1 छोटा आहे, लॅम्बडा 2 मोठा आहे, आणि मोर द डीके कॉन्स्टंट, मोर इज द रेट. सो वाय विल डीके फास्टर ॲज कम्पेअर्ड टू एक्स इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 27.
नेक्स्ट क्वेश्चन इज 28th क्वेश्चन, थिअरॉटिकल आहे. विच ऑफ द फॉलोइंग रेडिएशन हॅज लीस्ट वेवलेंथ, कमीत कमी वेवलेंथ म्हणजे हायेस्ट एनर्जी, आणि पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये लक्षात ठेवा असं रेंज आहे. सगळ्यात छोटा गामा, नंतर एक्स, नंतर UV, नंतर विबग्योर, नंतर इन्फ्रा, नंतर मायक्रो, नंतर रेडिओ. सो अशी वेवलेंथ वाढते, अशी वेवलेंथ कमी होणार म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी वाढते. फ्रिक्वेन्सी वाढते म्हणजेच एनर्जी वाढते. हायेस्ट एनर्जी, स्मॉलेस्ट वेवलेंथ इज फॉर गामा रेज. ऑप्शन इज गामा रेज. रेडिएशन विचारले ना तुम्हाला म्हणून, ओके. रेडिएशन विचारले, सगळ्यात कमी वेवलेंथ कुठले रेडिएशनचे, अल्फा बीटा हे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यापेक्षा पण गामा रेजची वेवलेंथ खूप छोटी असते. सो द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 28 इज गामा रेज. 29th क्वेश्चन बघा, 29th क्वेश्चन. 13.6 ही हायड्रोजनची आयनायझेशन पोटेन्शियल एनर्जी आहे. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम सेकंड ऑर्बिट. सेकंड ऑर्बिटवरनं इलेक्ट्रॉनला काढायला किती एनर्जी लागेल रे? तर पहिली गोष्ट, इलेक्ट्रॉन जेव्हा फर्स्ट ऑर्बिटमध्ये असतो ना तेव्हा त्याची एनर्जी -13.6 असते. बट सेकंड ऑर्बिटमध्ये एकदा गेला ना तो, तर -13.6 अपॉन n² म्हणजे 4, तर -3.4 होते. हे माहिती पाहिजे. सो सेकंड ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉनला काढायला किती एनर्जी द्यावी लागेल? +3.4. सो एनर्जी रिक्वायर्ड टू आयनाइज इज 3.4 पॉझिटिव्ह. 29th आन्सर इज सी. अँड द लास्ट क्वेश्चन, CETचा क्वेश्चन होता हा 2018 का 19चा. फ्रिक्वेन्सीज ऑफ सिरीज लिमिट ऑफ बाल्मर पाश्चन आर न्यू1 अँड न्यू3. बाल्मर आणि पाश्चनच्या सिरीज लिमिट दिल्या आहेत. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर इज न्यू2, देन द रिलेशन बिटवीन न्यू1, न्यू2, न्यू3 काय असेल? बघा मी एक्सप्लेन करतो. क्वेश्चन काय आहे, थोडा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मोठा आहे, बट आपण त्याला सॉल्व्ह करू तरी पण. लास्ट क्वेश्चन आहे हा सुपर 30चा. द फ्रिक्वेन्सीज ऑफ सिरीज लिमिट. सिरीज लिमिट म्हणजे काय? हायेस्ट जंप. काय सिरीज लिमिट म्हणजे हायेस्ट जंप. नीट बघा आता. 1 2 3 4 इन्फिनिटी. सिरीज लिमिट ऑफ बाल्मर म्हटलं ना, बाल्मरची सिरीज लिमिट म्हणजे कुठला जंप असतो रे? इन्फिनिटीपासून 2 वाला जंप. तर सिरीज लिमिट ऑफ बाल्मर इज न्यू1, ह्याला न्यू1 म्हटलं आहे. अँड सिरीज लिमिट ऑफ पाश्चन इज, पाश्चन म्हणजे इन्फिनिटी, सिरीज लिमिट म्हणजे इन्फिनिटी टू 3 पाश्चन, ह्याला न्यू3 म्हटलं आहे त्यांनी, न्यू1, न्यू3. आणि म्हटलं आहे की न्यू2 काय? फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर. फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर ही असते, ह्याला न्यू3 म्हटलं आहे. तर तुम्हीच कॉमन सेन्स वापरा. दिस जंप का एनर्जी इज दिस जंप का एनर्जी प्लस दिस जंप का एनर्जी. आता एनर्जी फॉर 1 इज एनर्जी फॉर 3 प्लस एनर्जी फॉर 2. सॉरी, हा 2 म्हटलं आहे त्याला न्यू2. सो हे 3, दिस एनर्जी इज दिस प्लस दिस, आणि एनर्जी इज h न्यू. सो h गेला. न्यू1 इज न्यू3 प्लस न्यू2. तुम्हाला विचारलं व्हॉट इज न्यू2, तर न्यू2 काय असं रिलेशन दिसतं का रे कुठे? न्यू1 मायनस न्यू3 इज न्यू2. असं ऑप्शन असणारं ऑप्शन आहे का कुठलं? तर न्यू1 मायनस न्यू2 इज न्यू3. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 30चा आन्सर इज ए. सो दीज वर 30 important questions from the topic atoms, molecules, nuclei. आय होप तुम्ही सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले असतील आणि तुम्हाला जमले असतील. असेच प्रत्येक टॉपिकचे मी MCQs असाइनमेंट शीट MCQs मी अपलोड करणार आहे. सो लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर नाउ.